शेवटपर्यंत मला तिकीट मिळावं हा प्रयत्न करणारच आहे। आमच्या सहकार्याला कुणालाही मिळालं तर तेवढ्याच प्रामाणिकपणे मी त्यांचं काम करणार आहे। आणि मी सगळ्यांच्या समक्ष सांगतो की मला तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष उभा राहणार नाही। पण सगळ्यांनी जर ही भूमिका ठेवली आणि माझी आदरणीय दादा धैर्यशील भैया आणि काकांना विनंती आहे की ही सगळी मंडळी तुम्ही अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यापर्यंत जरी गेला तरी ह्या 7 मधलं एकाचं काय नाव पुढे येणार नाही। आणि जोपर्यंत ह्या 7 मधलं एकाचं नाव पुढे येत नाही, हे 7 चालते, तोपर्यंत बबन दादा अभिजित आबा पवार साहेबाला भेटत राहणार। आणि कदाचित उद्याच्याला ह्या सगळ्या मंडळीला आम्हाला एकामेकाला असं बोलायची वेळ येईल की अरे संजय कोकाटे झाला असतं तर बरं झालं असतं, आता अभिजित आबाचं नाव आलं काय करायचं। त्यामुळं हा कार्यक्रम ठेवत असताना खरं तर मला जनतेकडे ऐकायचं होतं। जनतेने हे म्हणायला पाहिजे होतं कुणीतरी की तुम्ही 7 जण बसून एक नाव ठरवू शकत नाही, तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती ढकलताय। विजयदादांनी नाव घ्यावं, धैर्यशील भैयांनी नाव घ्यावं, पवार साहेबांनी नाव घ्यावं, आणि आम्ही मात्र 7 चे 6, 6 चे 5, 5 चे 4, 4 चे 2, 2 चा 1 करायला तयार नाही। प्रत्येकाला वाटतंय की माझंच नाव घेतील आणि असंच जर राहिलं तर तुम्हाला सांगतो पवार साहेब, विजयदादा, धैर्यशील भैया आणि जिल्हाध्यक्ष त्यांना डोकी मोजायचे, कोण निष्ठावंत कोण कसला कोण हे परत बघायचंय। पण जर सरकार आणायचं असेल आणि तुम्ही 7 मंडळी जर एका विचारानं येऊ शकत नसाल तर मग मात्र वरच्यांची सुद्धा अडचण होती। माझी इथल्या श्रेष्ठींना विनंती आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना परवानगी आहे, माझं नाव नाही तरी चालेल, पण तुम्ही आता जास्त दिवस, कारण गेल्या वर्षी मला माहित आहे 3 तारखेला संध्याकाळी माझं नाव आलं, 4 तारखेला सकाळी शेवटचा फॉर्म भरायचा दिवस असताना सुद्धा मला लई नाद आहे सारखे एकत्र करायचे, कोण करत नाही या तालुक्यात। अद्यापर्यंत कुणीही प्रयोग केलेला नाही, वारंवार फसवणूक होऊन सुद्धा मी कायम प्रयोग करतो, सगळ्यांना एका जागेला आणतो, पण पुन्हा त्यातली 2-4 इकडे गेली, 2-4 रुसून गेली, कुठं पुन्हा नीट करायला गेलं। या सगळ्यामध्ये बबन दादाचा पुन्हा एकदा फायदा झाला। आणि हा फायदा करायचा नसेल, मी भले 2022 मध्ये सगळ्यांना विचारत होतो की बाबांनो आज काढा, माझ्यापेक्षा दुसरा कोण चांगला असला तर त्याचं नाव आज घ्या, मी तो त्याच्या पाठीमागे यायला तयार आहे। आणि जर तुम्ही आज नाव ठरवणार नसाल तर मी पुन्हा उद्या 4 पैसे खर्च करणार, समाजात राहण्यासाठी मी थांबणार नाही।